नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खान आपले सर्वांचे स्वागत करत आहे. येते 22-23 तारखेपर्यंतचा हवामान अंदाजाचा थोडासा आढावा पाहूया. मेघगर्जनेसह ह्या कालावधीत मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचं कारणही तसेच आहे. कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्र पश्चिम बाजूने तयार झालेलं आहे आणि बेळगाव, मुंबई, जालना या पट्ट्यातून एक कमी दाबाचं क्षेत्र आहे. तिथून हवेची जशी द्रोणीय स्थिती किंवा हवेचा कसा प्रवाह असतो त्याप्रमाणे पावसाची वाटचालसुद्धा चालू राहत असते. इकडे सोलापूर, सांगली, अकलूज, सातारा, रत्नागिरी, मुंबईपर्यंत, गोकाक इथंपर्यंत जे कमी दाबाचं क्षेत्र झालेलं आहे आणि त्याच भागातून एक हवेचं द्रोणीय स्थिती निर्माण होऊन ते नागपूर इकडे महाराष्ट्राच्या वायव्य ईशान्य साईडला विस्तारित झालेले दिसून येते. पुणे, सातारा, रत्नागिरी परिसरात आणि इकडे अरबी समुद्रातसुद्धा कमी दाबाचे क्षेत्र तयार होताना दिसते. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, अमरावती, नांदेड, आदिलाबाद ह्या भागातून एक द्रोणीय स्थिती हवेची निर्माण झालेली आहे. आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना आपणाला दाखवत आहे. एकंदरीत पाहता पावसास अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे. बंगालच्या उपसागरामध्ये जिथे चक्रवात स्थिती तयार होणार आहे त्यामुळे बाष्पयुक्त वारे आपल्या महाराष्ट्र भूमीवर म्हणा अगर महाराष्ट्र पूर्व साईडला बाष्पयुक्त ढगे किंवा पाऊस होणार आहे असं दिसून येतं. एकंदरीत जालना नागपूर पट्ट्यात हवेची उद्या पाहायला गेलं तर उद्या 1-2 दिवसामध्ये नागपूर जालना ह्या पट्ट्यामधून हवेची द्रोणी स्थिती तर आहेच आहे, पण वाऱ्यांचा वेगसुद्धा म्हणजे वादळी स्वरूपाची वारे त्या भागातून नागपूर परिसर, चंद्रपूर, गडचिरोली या भागातून दिसून येणार आहेत. आणि उर्वरित भागात पाहायला गेलं तर ढगाळ हवामान आणि उष्णताही भरपूर जाणवणार आहे. अरबी समुद्रातसुद्धा कमी दाबाचं क्षेत्र मुंबईलगतच्या लागून समुद्राकडे तयार झालेले दिसून येते. सोलापूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि इकडे सांगलीचा उत्तर पूर्व भाग या भागातून ढगाळ हवामान परिस्थिती आजपासून हवामान चेंज झाल्यामुळं जास्त प्रभावीपणे दिसणार आहे. नागपूरपर्यंत सुद्धा प्रभावी असं म्हणजे ढगाळ हवामान दिसणार आहे. नागपूर, रायपूर आणि इकडे हैदराबादच्या साईडला सुद्धा ढगे जास्त आज येणार आहेत. ह्याच पट्ट्यातून द्रोणी स्थिती जी निर्माण झालेली आहे ह्या पट्ट्यातूनच पुढे पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे. आणि इकडे पुढे पश्चिम महाराष्ट्र म्हणा कोकण पट्टीत ढगांची परिस्थिती ढगाळ हवामान असणार आहे, पण पावसाची शक्यता कमी दाखवत आहे. नांदेड आणि आदिलाबाद, पुसाड परत ह्या भागातून मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि उर्वरित भागात पाहायला गेलं तर ढगाळ हवामान जाणवत आहे. उमरखेड आणि अहमदपूर, आदिलाबाद या भागातून वाणी, माकोना, वर्धा, उमरेड, नागपूरपर्यंत पावसाची हलक्या मध्यम पावसाची शक्यता आज दिसून येणार आहे. आणि उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्याचा पावसाचं प्रमाण थोडासा वाढलेलं दिसणार आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ हवामान असं दाखवणार आहे. पावसाची शक्यता तेवढं काय दिसत नाही. पण कर्नाटक भागातून मंगळूर, बेंगळूर या कर्नाटक भागातून सुद्धा पावसाची शक्यता जाणवते. इकडे जालना, हैदराबाद ह्या पट्ट्यातून सुद्धा म्हणजेच उद्याही म्हणजे 23 तारखेपर्यंत नांदेड, पुसाड, आदिलाबाद, चंद्रपूर आणि इकडे अमरावती, नागपूर ह्या परिसरातच पावसाची शक्यता जास्त दिसत आहे. तरी पण आपल्या उर्वरित भागात पाऊस काय शक्यता नाकारता येत नाही, पण हलकाशा पावसाची शक्यता दाखवत आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरच्या काही भागात, गोंदिया, वर्धा ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची वादळी वाऱ्यासकट पाऊस पडण्याची शक्यता आहे. शक्यतो ह्या भागातून थोडीशी गारपीटसुद्धा संभवते. 1-2 ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता दाखवत आहे. आणि इकडे पुसाड उर्वरित विदर्भ पट्टाचे पूर्व भाग महाराष्ट्राच्या पूर्व भागातून पावसाची शक्यता ह्या मॉडेलनुसार जास्त दाखवत आहे. अमरावती, नागपूर
आणि पुसाड ह्याच्या पूर्व भागातूनच पावसाची शक्यता जास्त बनताना मॉडेल दर्शवत आहे. आणि दक्षिणेकडे पाहायला गेलं तर दक्षिणेकडे हैदराबाद साईडला रामगुंडम, परत दक्षिणेकडचे साईड जे जिल्हे आहेत त्या साईडला जो पावसाची शक्यता दाखवते. उर्वरित भागात ढगाळ हवामान परिस्थिती असल्यामुळे 1-2 ठिकाणी झाला तर तुरळक पाऊस होईल. या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया परिसर या भागातून तसेच विशाखापट्टणम ह्या भागातून पाऊस येत असल्यामुळे म्हणजे बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे त्याच भागातून पावसाची शक्यता मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही दाखवत आहे. म्हणजे 2-3 मॉडेलचा अंदाज घेऊन आपण पावसाचा अंदाज देत असतो. आणि ह्यानुसार पाहायला गेलं तर सांगली म्हणजे उर्वरित भागात, सोलापूर, नांदेडच्या वरच्या पश्चिम भागातून पावसाची शक्यता नाही. पण कर्नाटकातून संपूर्ण मंगळूर, बेंगलोर आणि कोयंबतूर ह्या भागापर्यंत महाराष्ट्राच्या पूर्व भागातून पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसलं सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक करत चला. आणि इतर पट्ट्यात पावसाची शक्यता जास्त आहे आणि इकडे कर्नाटक भागात सुद्धा पावसाची शक्यता जास्त आहे. उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता वाटत आहे.